सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। स्वामी समर्थ। स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते। पौर्णिमा कधी साजरी करायची आहे त्याबद्दलची माहिती घेतोय। उत्सुकता नक्कीच असणाऱ्या महिलांना की या दिवशी काय विशिष्ट आहे आणि काय विशिष्ट ग्रहमान आहे याची सुद्धा माहिती असावी, जेणेकरून आपण वटपूजन करतोय तर अगदी नटून थटून आनंदामध्ये उत्साहामध्ये वडाची पूजा करायला आपण चाललो आहे। पण ती तिथी कोणती आहे, नक्षत्र कोणतं आहे, योग कोणता आहे, करण कुठला आहे हेही माहिती असणं आवश्यक आहे। मग तीच संपूर्ण माहिती समजून सांगणार आहे। आणि एक संभ्रम आहे की 10 तारखेला वटपूजन करावं की पौर्णिमा पाहिलेला 11 तारखेचा दिवस आहे त्या दिवशी करावं। मग या संभ्रमावरती उत्तर घेऊन मी आज आली आहे। चला तर मग माहितीला सुरुवात करूयात। 10 जून 2025 रोजी येणारी वटसावित्री पौर्णिमा याच दिवशी आपण वडाचं पूजन करायचं आहे। सर्व महिला भगिनी सौभाग्य अलंकार परिधान करून अगदी नटून थटून वडाच्या पूजेला निघतात आणि त्या पूजेला जाताना त्यांच्याकडे यथासांग पूजा साहित्य सुद्धा असतं। खाली तुम्ही प्रभू विष्णूंचं नामस्मरण करता, लक्ष्मीचं नामस्मरण करता, स्मरण करून तुम्ही पूजेला सुरुवात करत असता। मग हा दिवस कसा आहे ते समजून घेऊयात। सकाळी 6:02 ते सकाळी 11:36 या कालावधीमध्ये चतुर्दशी तिथी आहे। मग वटपौर्णिमा ही चतुर्दशी तिथीवरच साजरी केली जाते। म्हणून सगळ्यांना मी आग्रह करू इच्छिते की सकाळी 6:02 ते 11:36 या कालावधीमध्येच तुम्ही वडाची पूजा करायची आहे आणि पुण्यफळे प्राप्त करून घ्यायची आहेत। या दिवशी संपूर्ण दिवसाचं पंचांग काय सांगतं हेही समजून घेऊयात। सकाळी 6:02 ते 11:36 पर्यंत चतुर्दशी तिथी आहे, शुक्ल चतुर्दशी आहे। त्यानंतर पौर्णिमा तिथी सुरू होईल। यानंतर या दिवशी मंगळवार येत आहे, जो माँ भगवतीचा वार आहे। या दिवशी आपण तिची उपासना करू शकतो, आराधना करू शकतो, असा सुंदर वार त्या दिवशी आहे। याच बरोबर या दिवशी येणारा अनुराधा नक्षत्र हे सुद्धा शनिदेवतेचं आहे। तर याच्यासाठी एक विशिष्ट उपाय मी तुम्हाला देणार आहे। या नक्षत्रावरती तुम्ही पूजा करताना कोणता रंग टाळायचा आहे, परिधान करायचा, तोही मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, कारण त्याचंही समजून सांगणार आहे। याचबरोबर या दिवशी सिद्ध योग येत आहे। सिद्ध योग अतिशय शुभ मानला जातो। प्रत्येक कार्यामध्ये संकल्प घेताना ज्या दिवशी सिद्ध योग येतो त्यावेळेस ते कार्य सिद्धीला नक्कीच जात असतं। अशा या सिद्ध योगावरती आपण वटपौर्णिमा साजरी करणार आहोत। याबरोबर वनिज करण येत आहे सकाळी 11:36 पर्यंत। मग हे करण सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आणि लाभदायक आहे आणि शुभ मानलं जातं। यानंतर जे सुरू होणारं करण आहे ते आहे विष्टीकरण। विष्टीकरणावरती अशुभ कार्य केली जातात, शुभ कार्य केली जात नाहीत। त्यामुळे सगळ्यांना मी आग्रह केला की तुम्ही सकाळी 11:36 पर्यंतच वटपौर्णिमा साजरी करा। काही अपरिहार्य कारणास्तव तुम्हाला सकाळच्या वेळेमध्ये जमलं नाही तर दुपारी 1:30 पर्यंत तुम्ही वडाचं पूजन नक्कीच करू शकता। हाही पर्वकाळ तुमच्यासाठी योग्य म्हणता येईल। वडाच्या झाडाखाली सत्यवानाचे प्राण परत आणण्यासाठी यमाला प्रार्थना केलेली सावित्री आणि तिने अखंड सर्व स्त्रियांना, महिला वर्गांना दिलेलं हे व्रत, वटसावित्रीचं व्रत आपण पहिल्यापासून पारंपरिक पद्धतीने नेहमी करत असतो आणि याचे समाधान आणि यातनं पुण्य आशीर्वाद प्राप्त करून घेत असतो। मग हा सुंदरसा दिवस आणि या दिवशी तुम्हाला वडाची पूजा करण्यास जायचं आहे। मग विशिष्ट रंगाची साडी परिधान करायची आहे किंवा अमुक रंग तुम्ही घालायचा, अमुक रंग घालायचा नाही, अशा अनेक व्हिडिओज तुम्ही आतापर्यंत पाहिले असतील। पण मी तुम्हाला मनापासून सांगू इच्छिते, सौभाग्यवती स्त्रीने या दिवशी हिरव्या बांगड्या लेणं किंवा हिरव्या रंगाची साडी नेसणं हा अत्यंत शुभ मानला जातो। कारण हा रंग हा आपल्या सौभाग्याचा प्रतीक किंवा सौभाग्यवती स्त्रीचे प्रतीक म्हणून मानलं जातं। त्यामुळे या दिवशी किमान लाल रंगाची, हिरव्या रंगाची किंवा पिवळ्या रंगाची साडी परिधान केली तर नक्कीच तुम्हाला स्वतःला उत्साह, आनंद प्राप्त होतो। याचं एक शास्त्रीय कारण पण सांगू इच्छिते। हिरवा रंग हा प्रसन्नतेचं प्रतीक आहे, अत्यंत शुभ मानला जातो। त्याचबरोबर हिरवा रंग हा सगळ्या शुभ कार्यांना आपण परिधान करत असतो। त्यामुळे हिरव्या रंगाची साडी तुम्ही नक्की नेसू शकता। याबरोबर लाल रंगाची साडी नेसणं ही शुभ फळ प्राप्त करून देणार आहे। याचं एक महत्त्वपूर्ण कारण म्हणजे या दिवशी मंगळवार येतोय। याबरोबर चतुर्दशी तिथी आहे। चतुर्दशी तिथी आणि मंगळवार हा तुम्हाला माता महाकालीचे शुभ आशीर्वाद प्राप्त करून देण्यासाठी उत्तम म्हटला जाईल। त्यामुळे या दिवशी तुम्ही उत्साह आणि प्रेम वृद्धिंगत करून घेण्यासाठी या रंगाची साडी नक्कीच नेसू शकता। त्याचबरोबर काही अंशी काही महिला भगिनींना
जर 7:30 सुरू असेल किंवा काही अंशी ग्रहांचे शुभ अशुभ परिणामकारक फळे त्यांना प्राप्त होत असेल आणि त्यामुळे उत्साह निघून गेला असेल, तर तो उत्साह पुन्हा प्राप्त करायचा आहे, तर नक्कीच सांगितलेल्या रंगाच्या साड्या तुम्ही परिधान करा. पहा, तुम्हाला स्वतःलाच मनामध्ये उत्साह आणि प्रसन्नता प्राप्त होऊ शकते. याबरोबर पिवळ्या रंगाची साडी तुम्ही नेसू शकता. याचं कारण म्हणजे पिवळा रंग हा गुरुग्रहाचा आहे. या दिवशी मंगळवार येत आहे. मंगळ आणि गुरुदेव हे परस्परांचे मित्र आहेत. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही त्या रंगाची साडी नेसली तरी सुद्धा तुम्हाला तितकाच तो दिवस सुंदरसा जाऊ शकतो, उत्तम जाऊ शकतो. मग या अत्यंत शुभ पर्व काळामध्ये तुम्ही अशुभ रंगाचं परिधान करणं टाळायचं आहे. अशुभ रंग कोणता? तर काळा रंग. काळा रंग हा शनी देवतेचा आहे. शनींची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी आपण काळ्या रंगाच्या वस्तू दान करत असतो, पण कुठल्याही शुभ प्रसंगाला आपण काळा रंग वर्ज्य करतो. याचं कारण म्हणजे काळा रंग नकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. ही नकारात्मक ऊर्जा आपल्या स्वतःच्या शरीरातनं बाहेर काढण्यासाठी आपण जप ध्यानधारणा आपण करत असतो. मग अत्यंत शुभ पुण्य काळामध्ये आपण काळ्या रंगाचे वस्त्र का परिधान करायचे? नक्कीच केले नाही पाहिजे. त्यामुळे नक्कीच या दिवशी तुम्ही ते वस्त्र घालणे टाळायचे आहे. काळा रंग, करडा रंग आणि त्याचबरोबर जांभळा रंग या 3 रंगाच्या साड्या नक्कीच नेसू नका. तुम्हाला आनंद उत्सव साजरा करायचा आहे, त्यामुळे गुलाबी रंगाची किंवा इतर कुठल्याही रंगाची तुमच्या आवडत्या रंगाची साडी नेसा. तर आज आपण समजून घेतलं वटपौर्णिमेच्या दिवशीची तिथी कशी आहे, कोणती आहे आणि त्या दिवशी कुठला संकल्प करायचा आहे, कसा म्हणायचा आहे, ही संपूर्ण माहिती आपण आता समजून घेतली. 10 तारखेला 10 जूनलाच आपण वटपौर्णिमा साजरी करणार आहोत. सकाळी 6:02 तर दुपारी 1:30 आपण ही वडाची पूजा करणार आहोत. पंचांगाच्या आधारावर आपण ही माहिती समजून घेतली. आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूयात अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत मी आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.